कहाणी नागपंचमीची नागोबा भावाची. एका शेतकऱ्याला 7 सुना होत्या. धाकट्या सुनेला माहेरचे असे कोणी नव्हते. नागपंचमीच्या दिवशी 6 सुना माहेरी जात असत. धाकटी सून नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा प्रार्थना करीत असे. पूजेने प्रसन्न होऊन नागराज धाकट्या सुनेला आपल्या घरी घेऊन जातात. सुनेच्या हातून पेटता दिवा खाली पडल्याने नागाच्या पिल्लांच्या शेपट्या जळतात. पण नाग तिला माफ करतो, राग धरत नाही आणि मानाने सासरी नेऊन सोडतो. पुढे नागाची पिल्लेही तिने केलेली प्रार्थना ऐकून तिला माफ करतात आणि तिला उपहार देऊन घरी परततात. भावार्थ, गोष्ट इथे संपते. आपण दूध लायांचा नैवेद्य दाखवून नमस्कार करतो. पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो, खातो, मेहंदी काढतो, झोपाळ्यावर झुलतो. मनभावन श्रावणातला एक दिवस संपतो. शाळेत साप शेतकऱ्यांचा मित्र आहे असे सांगून प्रबोधन केले जाते. बायकांना आराम हवा, बदल हवा, मनोरंजन हवे म्हणून चिरू नका, कापू नका असे नियम केले असावेत असे समाज समजतो. नागोबाला विनाकारण दूध पाजण्याची प्रथा निर्माण झाली. पौराणिक कहाण्यात एक बरे असते. झाडे, पाने, पशु, पक्षी, डोंगर सर्वांची भाषा माणसाला समजते. उडवणारे याची टर उडवतात, आपण अर्थ मात्र फारसा समजून घेत नाही. समोरच्याचा हेतू आणि बाजू समजून घ्यायचा माणूस फारसा प्रयत्न करत नाही. एक गोष्ट आहे. एक मुलगी आणि एक गृहस्थ डोंगर चढत असतात. खूप ऊन असते. मुलीने लहान भावाला कडेवर घेतलेले असते. ते गृहस्थ त्या मुलीला म्हणतात की बाळ, तूही लहान आहेस, इतकं ओझं घेऊन का चढतेस? मुलगी म्हणते, हा माझा धाकटा भाऊ आहे. त्यांना वाटतं की हिने नीट ऐकले नाही. ते तिला म्हणतात, हा चढ चढणे तुझ्यासाठीही मुश्किल आहे. असे असताना इतके वजन घेऊन तू का चढत आहेस? ती मुलगी म्हणते, काका, हा माझा लहान भाऊ आहे. त्याचे पाय पोळतील, दमेल म्हणून मी कडेवर घेतला आहे. तो ओझे नाही. मी सावकाश चढले तरी चालेल, पण भावाला वर घेऊन जायला हवे. त्याचा भार मला होत नाहीये. असा विचार आपण करत नाही. फायदा, तोटा, परतफेड नात्यात नसावी. समंजसपणाने, विचाराने, आपुलकीने वागणे माणूस विसरत चालला आहे. स्वतःपुरते बघायला शिकत आहे. एखादी गोष्ट स्वीकारली की अवघड वाटत नाही. दुसऱ्याला मदत करायला कोणी सहज तयार होत नाही. धर्म भाऊ, धर्म वडील कोणी उरले नाही. एका अनाथ मुलीचे माहेरपण कोणी करीत नाही. कोणाच्या हातून चूक झाली तर माफ करत नाही. केलेल्या मदतीची जाणीव ठेवत नाही. नातेवाईक घरी आले तरी कपाळ्यावर आठ्या पडतात. दिनक्रमात बदल नको असतो. त्या पार्श्वभूमीवर या गोष्टीचे वेगळेपण उठून दिसते. तात्पर्य, साप म्हटलं की अनामिक भीती मनात घर करून असते. त्या समजाला तडा देणारी ही गोष्ट आहे. प्रत्यक्ष व्यवहारातही असा अनुभव येतो की जे आपण हक्काचे समजतो ते मदतीला धावून येतील असे नाही. या उलट ज्यांच्याकडून अपेक्षा केलेली नसते त्या ठिकाणाहून मदतीचे हात पुढे येतात. सुनेच्या एकाही जावेला एकदाही वाटले नाही की हिला माहेर नाही तर कधीतरी तिला आपल्याबरोबर माहेरी न्यावे. त्यांनी मुद्दाम केले नसेलही, पण लक्षात आले नाही ही गोष्ट खरी. ज्याचे कोणी नसते त्यांचा देव असतो. चंद्राला ओवाळायची पद्धत रूढ झाली तसे या कहाणीत नागोबाला ओवाळले आहे. साप सुद्धा मदत करतो, मनात धरलेला डूख सोडून देतो. कोणी कळत नकळत मदत केली असेल ती आठवावी. कृतज्ञता व्यक्त करावी. ज्याही रूपाने कोणाला मदत करता येत असेल तर आवर्जून वाकडी वाट करूनही करावी. या कहाणीलाही उद्यापन नाही. परोपकार शक्य तेव्हा करायचेच असतात, त्याला शेवट नाही. हा आपला, हा परका ही भावना मनात कदापि येऊ नये. वसुधैव कुटुंबकम हे लक्षात ठेवावे. गरज लागली तर हक्काने मदत घ्यावी आणि करावी. कोणाच्या हातून चूक झाली तर त्यांना माफ करता यावे ही त्या शेषशायी भगवानांकडे प्रार्थना. हेच या कहाणीचे तात्पर्य. नागराज तिला पावला तसा तुम्हा आम्हा सर्वांना पावो.